यंग जनरेशनकडं सगळ्यात मोठं काय माहिती आहे, तर त्यांच्या हातात असलेला त्यांचा वेळ. करेक्ट. तो वेळ जर त्यांनी सत्कारणी लावला, म्हणजे वेळ म्हणजे त्यांच्याकडे असलेला टाईम फ्रेम. हां. आज लोकांना जे इक्विटीबद्दल जागरूकता निर्माण होत चाललेली आहे, पण ती लोकांना वयाच्या 50-55 वर्षानंतर ती जागरूकता येत चाललेली आहे. तोपर्यंत त्यांनी त्यांचे पैसे PPF आणि बँक एफडीमध्येच ठेवले होते. बरोबर. तसं यंग जनरेशनकडे नाही. आत्ता त्यांना हे सगळे ॲव्हेन्यूज ओपन आहेत. बरोबर. आणि हे सगळे ॲव्हेन्यूज त्यांना ओपन असताना त्यांनी जर पेशन्सवाल्या ॲसेट क्लासमध्ये जर त्यांनी गुंतवणूक केली रादर दॅन स्पेक्युलेशन, तर तिथे त्यांचं भविष्य फायनान्शियली खूप काहीतरी वेगळं असू शकतं, चांगलं असू शकतं. नक्कीच. पण हे व्हिज्युअलायझेशन त्यांना करणं फार गरजेचं आहे, की मला 15 वर्षांतर 20 वर्षांतर नक्की माझं फायनान्स कसं असेल. करेक्ट. आणि ते तुम्हाला जर व्हिज्युअलाइज करता येत नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ॲडव्हायझरला भेटा, करा. पण तुमच्या आयुष्याची करिअरची सुरुवात तुम्ही जी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधनं करताय ती थोडी नका करू. थांबवली पाहिजे. ते फार चुकीची गोष्ट आहे. होतं काय की मी आयुष्याच्या सुरुवातीलाच जर मी डेरिव्हेटिव्हमध्ये पाऊल टाकलं आणि त्यातल्या स्पेशली ऑप्शन्समध्ये लोक करतात. ओके. आता ऑप्शन्समध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शन्समध्ये सेबीचा डेटा सांगतो की 95% लोक ही ऑप्शन्समध्ये लुजर आहेत. दे लॉस देअर मनी. ओके. आणि त्यात ही मुलं सुरुवातीचे 2-3 महिन्याच्या पगारामधले साठवण करून मग कुठेतरी झिरोदामध्ये अकाउंट उघड, कुठेतरी ग्रोमध्ये अकाउंट उघड आणि ₹50 ठेव तिथे आणि ऑप्शन्स चालू कर ट्रेडिंग. कारण का तुम्हाला फास्ट श्रीमंत व्हायचं. बरोबर. त्याच्यात पैसे मिळालेले लोक पण आहेत. ओके. आणि पण कुठलाही माणूस त्याचा झालेला लॉस सांगत नाही तिथे. तेवढं आहे नाही, कोणीच नाही लॉस. फक्त प्रॉफिट सांगतात आणि ते इतकं ग्लोरिफाय करून सोशल मीडियावरती अपलोड केलं जाते की त्याच्यामुळे ही नवीन जनरेशन भरकटली गेली. 15 वर्षानंतरचा विचार कोण करणार आहे? 20 वर्षानंतरचा विचार मी आत्ता का करू? मला आत्ता पुढच्या 6 महिन्यामध्ये गाडी घ्यायची, मला ॲपल फोन घ्यायचा आहे, त्याच्याकरता मी करतो काहीतरी. तर जेवढं तुमचं ड्युरेशन तुम्ही शॉर्ट करत जाल ना इन्व्हेस्टमेंटचं, तेवढी तुमची रिस्क खूप वाढते. मग आहे नाही ते ₹50,000 पण जातात आणि मग एका इक्विटीसारख्या चांगल्या ॲसेट क्लासकडे ही मुलं कायमची पाठ फिरवतात. ओके. तर ते तसं नको व्हायला. मला वाटतं ही येणारी जनरेशन जी आहे ना, ही भारताचा एक सुवर्ण काळ परत बघणार आहे. नक्कीच. म्हणजे 2047 पर्यंत ज्यावेळेस आपल्या भारताला 100 वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्य दिनाला, तोपर्यंत आपली इकॉनॉमी ही एका वेगळ्या उंचीवरती गेलेली असेल. ओके. आणि त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही आजपासून घेतला पाहिजे. नाहीतर होणार काय की 20 वर्षानंतर फक्त तुमचं वय वाढेल आणि भारत देश वाढेल, तुम्ही नाही वाढणार. करेक्ट. तर त्याच्याबरोबर आपली पण ग्रोथ आपण करून घेतली पाहिजे आणि ती चांगल्या ॲसेट क्लासमध्ये असेल तर मग तुम्ही वाढणारच, तुमची ग्रोथ होणार.